आज सर्वात मोठा सोन्या दिवस आहे। आज या ठिकाणी माझ्या माता भगिनी बंधू या ठिकाणी गळ्याजवळ काढून गोमातेचा राष्ट्रीय माता सन्मान प्राप्त व्हावा येणाऱ्या 27 एप्रिलला त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित दिली। आपण बघू शकतो या ठिकाणी बरेचसे संत मुनी व बांधव कोणी राजस्थानमधून कोणी MP मधून या ठिकाणी उपस्थित दिली आहे। तर मी तमाम नागरिकांना प्रार्थना करतो येणाऱ्या 27 एप्रिलला आपले महत्त्वाचे काम सोडून एका स्वाक्षरीच्या माध्यमातून गायीला राज्यमाता घोषित कशी होईल याचे ध्येय आपल्याला बजावायचं आहे। जर एका दिवसाने नोटबंदी होऊ शकते तर गोमाता राष्ट्रीय माता का होऊ शकत नाही। आपण बघू शकतो आज आपण जे दूध पित आहोत ते खरंच शुद्ध आहे, ओरिजिनल आहे। आज भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांना अनेक प्रकारच्या बिमाऱ्या झालेल्या आहेत। आपण बघू शकतो त्याचप्रमाणे त्यांना लहान वयात चष्मे लागले। आपण पनीरी ओरिजिनल खात नाही, मग थांबणार कधी? ज्याप्रमाणे अगोदर घराघरापर्यंत गोमाता होती, घर सुखाने समृद्धाने व आरोग्याने संपन्न होती, पण आज तो दिवस ढासळलेला आहे। मग आज तो दिवस पुन्हा एकदा आणण्यासाठी गायीला राज्यमाता घोषित करण्यासाठी हे आपल्याला पावन कार्य करायचं आहे। गायीला राज्यमाता घोषित दर्जा प्राप्त झाल्यावर सुद्धा आजही गायीची कत्तल होत आहे, ही थांबणार कधी? नंदीजी महाराजांची कत्तल होते, ही थांबणार कधी? म्हणून आज गोमातेला व नंदी माते महाराजांना जो आज खरा न्याय द्यायची वेळ आली येणारी 27 एप्रिल। बोला गो माता की जय।